इंदिरा फेलो इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे विविध मागण्यांसंदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। इंदिरा फेलो सोलापूर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीनं मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, तसंच कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केलंय त्यांच्यावर कारवाई करावी आणि BHU सामूहिक बलात्कार प्रकरणात अटकेच्या कारवाईला उशीर झाला असून आरोपींवर न्यायालयात खटला चालवावा इत्यादी मागण्या पत्रकार परिषदेमध्ये रोहिणी धोत्रे यांनी केल्या। NCRB ची रिपोर्ट आलेली आहे की त्याच्या NCRB च्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, इन इंडिया व्हायलेन्स अगेन्स्ट वुमेन इज ऑन द राइज, क्राइम अगेन्स्ट वुमेन is raised by 4% throughout India as per NCRB report. Data is surprising and shocking. Data as per 2020 मध्ये 3,71,503 केसेस रजिस्टर्ड झालेले आहेत आणि तो इन्क्रीज होऊन 2022 मध्ये 4,45,256 दॅट इज 4% इन्क्रीज झालेला आहे। आता जर तुम्ही मागच्या 4-5 वर्षामध्ये बघत असेल तर नॅशनल लेवलचे ऑलिम्पिक्स साक्षी मलिकवरती सेक्शुअल असॉल्ट झालेला होता, त्याचा आतापर्यंत तरी काही आपल्याला जस्टिस मिळेल असं झालेलं नाही आहे। आणि मणिपूर व्हायलेन्स पूर्ण देशाला हादरवून ठेवलेला आहे। मणिपूर व्हायलेन्समध्ये महिलांवरती जो झालेला आहे त्याचा पण आतापर्यंत काही गांभीर्य मला दिसून आलेलं नाही आहे। आणि थर्ड, जे BHU मध्ये गँग रेप झालेला आहे ते त्याच्यामध्ये पण IT सेलचे अधिकारी होते। या पत्रकार परिषदेस प्रगती सस्ते, इंदुमती अटकर, लक्ष्मी धुळे आणि उषा चौगुले यांची उपस्थिती होती।